की बिल्कुल महत्वपूर्ण है और यदि वे जीतते तो वे भी पहले बल्लेबाजी ही चुनते, तो बल्लेबाजी तो उनको दी गई है और अभी देखना है कि इस दावत का स्वीकार उनके बल्लेबाज किस तरह से करते हैं। आप देख रहे हैं इस समय लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2022। कारिवली के सभी खिलाड़ी इस समय मैदान में नजर आते हुए और सलामी बल्लेबाज भी अब प्लेयर्स पेविलियन से बाहर निकलते हुए। बहुत अच्छा माहौल यहाँ पर बना हुआ है मानकोली के श्री गुरुदत्त चौटाहिरवा क्रिकेट ग्राउंड पर। पहले राउंड का मुकाबला है तो उस लिहाज से ये 5-5 ओवर्स का मैच रहेगा। पहले 2 ओवर्स पावर प्ले के और सर्कल की जो एलईडी लाइट है आप देख सकते हो ऑन हो चुकी है। विजय भुईर ओपन करने आए हैं, एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्लेयर। उनके साथ विनोद आए हैं और पहला ओवर लेकर मोहित। पिछले सीजन में कमाल की गेंदबाजी रही थी उनकी गोरसे बी के विरुद्ध, खासतौर पर केंद्रीय राज्य मंत्री कप में 5 विकेटें चटकाई थी। करिश्माई गेंदबाजी की थी सही मायनों में एक बड़ी टीम के विरुद्ध। तो अंडर फ्लडलाइट्स ये गेंदबाज और ज़्यादा खतरनाक हो सकते हैं, ये कई बार देखने को भी मिला है। शुरुआत काफ़ी रोचक हो सकती है इस मैच की। आज के खेल की शुरुआत जो हुई थी उसमें पहला मुकाबला गावदेवी अंजुर और जय हनुमान टिम्बवली के बीच में खेला गया था। टिम्बवली टीम ने उस मैच को जीता। उसके बाद पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा के विरुद्ध मोठागांव टीम ने ज़बरदस्त क्रिकेट खेलते हुए मुकाबला जीता, लेकिन सेकंड राउंड में मोठागांव टीम हार गई टिम्बवली के विरुद्ध। आज आरसीसी पेट ने जय हनुमान कामोटी टीम को परास्त किया है। गावदेवी खारडी टीम भी विजेता रही है, गावदेवी केवनी दिवे को उन्होंने परास्त किया है। तो सेकेंड राउंड का मैच बचा हुआ है आरसीसी पेट और गावदेवी खारडी के बीच में। पिछले मैच में कासार वडवली टीम विजेता रही जय हनुमान जोवेली के विरुद्ध। काफ़ी बड़ी बड़ी टीमें खेल रही है इस पूरे टूर्नामेंट में। खेल की शुरुआत पहली गेंद लेकर मोहित घरत, कदमों का इस्तेमाल छुप किया है, डाउन द विकेट, फील्डर दूर से आते हुए। अच्छी कोशिश, बहुत ही बढ़िया एफर्ट, सही मायनों में कैच लपकने की कोशिश हुई थी लेकिन यहां पर बाउंड्री बचाई गई है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी बिल्कुल बॉलर के सिर के ऊपर से कदमों का इस्तेमाल करते हुए स्ट्रोक खेला गया था। अच्छी सोच की बल्लेबाजी, अच्छी शुरुआत मैं समझता हूँ बैट्समैन के लिए। आत्मविश्वास झलका है पहली गेंद पर, पहले स्ट्रोक में विनोद पाटिल का। 2 रनों से खाता खुला है श्री गणेश भरोड़ी का। इस बार जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बड़ा ही रिस्की स्ट्रोक, अक्रॉस जाकर खेलना चाहते थे, लेग 22 का इशारा और सही फैसला है अंपायर का, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर उनका पैर था जब गेंद उनके पैर पर लगी थी। तो इम्पैक्ट यहाँ पर काफ़ी महत्वपूर्ण, उसको मद्देनजर रखते हुए अंपायर ने नॉट आउट घोषित किया है। पावर प्ले का खेल, जहाँ पर बल्लेबाजों के लिए थोड़ी आज़ादी ज़रूर रहती है क्योंकि ज़्यादातर फील्डर सर्कल के अंदर होते हैं और यहाँ की जो आउटफील्ड है बहुत ही तेज़ है। अच्छी टाइमिंग होगी, गैप में खेलेंगे तो चौका ज़रूर प्राप्त कर सकते हैं। लो फुल टॉस, इस बार ऑन ड्राइव करते हुए काउ कॉर्नर के रीजन से खिलाड़ी गेंद पर आते हुए तेज़ी से झपटे गेंद पर, सिर्फ एक ही रन लेने का मौका वहाँ पर विजय भुईर के पास। विजय का खाता खुला, टीम का स्कोर 4 रन बिना किसी नुकसान के। देखिए जैसे रात ढलती जाती है हवा में ओस भी बढ़ती जाती है और उस वजह से बैटिंग करना थोड़ा सा मुश्किल भी रहता है। हालांकि पिछले मैच में आकाश रिपट ने क्या ज़बरदस्त बल्लेबाजी की, पावर पैक शॉट्स उनके देखने को मिले थे। कासार वडवली टीम को जिताने में उनकी बड़ी भूमिका रही। कदमों का इस्तेमाल फुल पर लेकर टर्न किया है ऑन साइड में, जबरदस्त स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत ही पॉजिटिव फुटवर्क देखने को मिल रहा है विनोद का, बिल्कुल फुल पर लिया उन्होंने
और ऑन साइड में उठाकर खेल दिया था। कलाइयों का अच्छा उपयोग, बिल्कुल खाली क्षेत्र में खेला, पावर प्ले का फायदा उठाते हुए विनोद पाटिल। इस मैच का ये पहला चौका, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत देते हुए विनोद अपनी टीम को। श्री गणेश भरोडी और वीर बजरंग कारिवली के बीच में ये मुकाबला आज का पहले राउंड का अंतिम मैच है। इसके बाद सेकेंड राउंड के और 2 मैचेस बचे हुए हैं। इसके बाद आरसीसी पेट और गांव देवी खारडी के बीच में एक बहुत बड़ा मार्का, देखना मत भूलिएगा। गेंदबाज को अनसेटल करने का पूरा प्रयास यहां पर पहली ही गेंद से देखने को मिल रहा है विनोद पाटिल का। जानते हैं कि मोहित की जो गेंदें हैं वो थोड़ी मुंह करती है टप्पा पड़ने के बाद, इसीलिए कदमों का इस्तेमाल कर रहे हैं। पहली गेंद पर भी जब उन्होंने कदमों का इस्तेमाल किया था, गेंद की पिच तक पहुंचे थे, सामने खेला था वो स्ट्रोक, लेकिन अब की बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला ऑन साइड में। और यदि गेंद के नज़दीक आप पहुंच जाते हो तो गेंद को मूव करने का मौका मिलता नहीं है। यदि कोई कटर बॉलर हो, स्विंग करने वाला गेंदबाज हो, तो गेंद कट नहीं होती है, स्विंग होने की चांसेस कम हो जाते हैं। स्पिनर के विरुद्ध आप कदमों का इस्तेमाल करते हो और गेंद की पिच तक पहुंचते हो तो गेंद को स्पिन होने का मौका नहीं मिलता है। तो एक अच्छा गेम प्लान बनाकर आए हैं दोनों टीमें। भिवंडी ग्रामीण की टीमें हैं और एक दूसरे के विरुद्ध इससे पहले भी खेली हुई है, अच्छी तरह से जानती है ये दोनों भी टीमें एक दूसरे को। दोनों भी टीमों के जो मजबूत पक्ष है या फिर दोनों टीमों की जो खामियां है एक दूसरे को अच्छी तरह से पता है। काफ़ी अच्छी संख्या में अभी भी दर्शक यहाँ पर मौजूद है। ऑनलाइन भी काफ़ी सारे व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं जीटीसी लाइव पर। आप सभी का हार्दिक स्वागत गणेश केनी साहब और साहिल केनी साहब की ओर से। इस बार मोहित अपने कदम चूक गए हैं। अभी तक 4 गेंदें हुई है पहले ओवर में और स्कोर है 8 रन बिना किसी नुकसान के। 6 पर बैटिंग करते हुए विनोद विजय भोईर ने अभी तक सिर्फ 1 गेंद का सामना किया है, 1 रन उनके बैट से निकला है। ऑफ साइड में 4 खिलाड़ी सर्कल के अंदर नजर आते हुए। इस बार हवा में खेला है, फील्डर है डीप में, लेकिन फील्डर से थोड़ा दूर खेलने में कामयाब। 2 रन यहां पर ले जाएंगे। इस बार गेंद की पिच तक पहुंच नहीं पाए थे बल्लेबाज और गेंदबाज भी अब समझ रहे हैं कि बल्लेबाज के मन में क्या चल रहा है। लगातार कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, जिस वजह से गेंद की लेंथ को थोड़ा सा कम कर दिया था मोहित घरत ने। जो 2 खिलाड़ी बाउंड्री पर है, दोनों भी ऑन साइड में रखे गए हैं। ओ कमजोर गेंद, इस बार बैकवर्ड ऑफ द स्क्वायर उठाकर खेल दिया है ऑन साइड में और मैक्सिमम 6 रन। फ्रंट फुट पर पहले ही कमिट हो गए थे, लेकिन ये कमजोर गेंद मिली। फुल टॉस, वो भी लेग स्टंप की दिशा में। दर्शक वहां पर कैच लपकने की कोशिश कर रहे थे बैठे बैठे, लेकिन गेंद हाथ से छिटकी। बाउंड्री को क्लियर करते हुए विनोद पाटिल बहुत अच्छे टच में है। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के। श्री गणेश भरोडी। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2022 अ गटामध्ये जे संघ 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहेत। 19 तारखेला जे संघ क्वालिफाय झाले होते, क्रिशा 11 नावा, त्याचप्रमाणे दिनेश स्मृती गोठेकर बी आणि ओम साई धाबा धानीव। या तिन्ही संघांनी 23 तारखेला सकाळी 11 वाजता येथे रिपोर्ट करायचा आहे आणि 11 वाजता आपला ड्रॉ करण्यात येणार आहे। या 3 संघादरम्यान ड्रॉ असेल, नावा, गोठेघर बी आणि धानीव। आणि जे सामने असतील ते देखील 11 वाजता पहिला सामना असेल या 3 संघांमधून आणि एक संघ अर्थातच चिठ्ठीच्या बळावर पुढे वाटचाल करणार आहे। तर विजयी संघ त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे 12 वाजता। तर दुपारी 11 आणि 12 वाजता हे दोन्ही संघांचे सामने असणार आहेत 23 तारखेला। याची या तिन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे।
त्याचप्रमाणे 40+ देखील जे संघ आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत विजेते संघ 23 तारखेला जे सामने असणार आहेत न्यू तुफान पिंपळास सकाळी 9 वाजता विरुद्ध कालिका माता कालवार दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सकाळी 9 वाजता 23 तारखेला आपला सामना असेल न्यू तुफान पिंपळास आणि कालिका माता कालवार. त्यानंतर चौथा हिरवा बी माणकोली विरुद्ध मिहिर स्पोर्ट्स भरोडी हा 10 वाजता सामना खेळवला जाणार आहे 23 तारखेला. जयदुर्गा सुरई बी विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा 11 वाजता तुमची मॅच असणार आहे. आणि दिनांक 22/12/2022चे जे लॉट आहेत दोन्ही संघ दुपारी 12 वाजता तुमचे सामने असणार आहेत. तर याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. ज्या ज्या संघांची आम्ही नावं घेतलेली आहेत आपण अगदी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा जाऊयात. नवीन षटकाला प्रारंभ येथे रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालेलं आहे. विनोद पाटील जो चांगल्या टचमध्ये होता 14 धावांचं योगदान दिल्यानंतर धावबाद झालाय. संघाची धावसंख्या 1/17. मला वाटतं 40+ जे सामने आहेत ते 4-4 षटकांचे आहेत. त्यामुळेच जे टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या थोड्या अगोदरच तुमचे सामने सुरू होतील याची देखील नोंद घ्या. पहिली मॅच मात्र सकाळी 9 वाजता असणार आहे 23 तारखेला. सो न्यू तुफान पिंपळास आणि कालिका माता कालवार दोन्ही संघांनी 9 वाजेच्या आतच येथे रिपोर्ट करायचा आहे. नवीन फलंदाज अजय पाटील अतिशय क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. चेंडू थोडा काळ हवेत देखील होता. फिल्डर दूर आहे मात्र बॉलवर पोहोचला आहे आणि त्या अगोदर एक धाव तिथे कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार फलंदाजी पाहायला मिळाली होती विनोद पाटीलकडून. सध्या गोलंदाजाच्या भूमिकेत पंकज मात्रेला आपण बघतोय ज्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता मात्र डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव येथे खर्च केली गेली आहे. हा दुसरा वाईट बॉल आहे आणि ज्या बॉलवर विकेट प्राप्त करण्यात आली होती तो देखील वाईट चेंडू होता. कुठेतरी विनोद पाटीलनं घाई केली असं म्हणावं लागेल. त्याचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं कारण खूप चांगली सुरुवात त्यांनी केली होती. सध्या अजय पाटील आणि विजय भोईर ही जोडी खेळपट्टीवर. छोट्या बॅकलिपचा वापर केला आहे. लो फुल टॉस चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना डीप वाईडिश मिड ऑफला एक धाव तिथे कंप्लीट करण्यात आली आहे. धावसंख्या पुढे जाते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या गतीनं धावा खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि हे षटक आत्तापर्यंत पंकज मात्रेचं खूप चांगलं राहिलं आहे. आणखी एक चांगला बॉल तेवढाच चांगला ड्राईव्ह होता स्क्वेअर ऑफ द विकेट परंतु कव्हर पॉईंटला बीट करू शकलेला नाही आहे फलंदाज. त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. तिकडे पप्या मात्रेला आपण बघतोय पप्या खारीकला आपण बघतोय. क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं फार गरजेचं आहे. आज टेंबवली संघाचं जे क्षेत्ररक्षण आपण बघितलंय ते अतिशय दर्जेदार. मागच्या मॅचमध्ये करण धुळेनं जो झेल टिपला होता तो देखील एक अप्रतिम असा झेल होता. फलंदाजीमध्ये बघायला गेलो तर एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आजच्या या रात्रीमध्ये आपण बघितलंय. मोठागाव संघाकडून किरण पाटीलने ते अर्धशतक झळकावलं होतं. चिप केलाय फक्त जास्त ताकद नाही आहे फटक्यामध्ये. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव मिळेल. अगदी क्षेत्ररक्षणाचं जे जाळं आहे त्यानुसारच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सातत्यानं खोलवर टप्प्याचे चेंडू देखील टाकले जात आहेत आणि समोर क्षेत्ररक्षण आहे सीमारेषेवर त्यामुळेच जास्त धावा मिळत नाहीत फलंदाजांना. सिंगल आली आणि याचबरोबर हे दुसरं षटक समाप्त. धावसंख्या 1/22. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी फलंदाजांच्या बाजूने राहिलं होतं. 16 धावा आल्या होत्या मात्र पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पंकज मात्रेनं खूप चांगलं कमबॅक करून दिलंय वीरबजरंग कारिवली संघाला. फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक फलंदाज त्या षटकामध्ये बाद होताना दिसला. धावचीच्या रूपात खरं तर विकेटचं पतन झालेलं आहे. कुठल्याही गोलंदाजाला यश मिळालेलं नाही पण विकेटची नितांत आवश्यकता देखील होती. दोन्ही सलामीवीरांपैकी आपण बघायला गेलो तर विनोद पाटील जास्त घातक ठरू पाहत होता आणि त्याचा अडसर लवकरात लवकर दूर करणं गरजेचं होतं.
सध्या 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. हीच सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली तर 55 धावा 5 षटकांमध्ये फलकावर असतील. पण निश्चित रूपानं असं वाटतं की फलंदाज धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि वेळेच्या मर्यादा आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. कारिवली टीमच्या कॅप्टननं स्वतः संघनायक आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय महेश पाटील उर्फ भोला. क्रिकेट रसिकांचा जल्लोष पाहण्यासारखा आहे. खूप चांगल्या संख्येनं क्रिकेट रसिक स्टँड्समध्ये उपस्थित आहेत. मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला क्रिकेट रसिकांची खूप चांगली गर्दी पाहायला मिळते. डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं हे सोपं काम नाही आहे, पण ते करून दाखवलेलं आहे चारधाम माणकोली, त्याचप्रमाणे श्री गुरुदत्त चौथा हिरवा 40+ माणकोली संघानं. आणि विशेष कौतुक या स्पर्धेचे प्रणेते गणेशजी केणी साहेब आणि साहिल दादा. फुल टॉस आहे, ऑन साईडला बिरकावून दिला आहे. अप्रतिम टायमिंगच्या जोरावर बॉल सीमा पार, षटकार. मात्रेनं हाताळलं, मात्र या षटकाची सुरुवात खराब राहिली आहे महेश पाटील कडून. फुल टॉस बॉल, त्याच्यावर प्रहार आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे अजय पाटील कडून. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिलाय. यष्टिरक्षक अतिशय चपळ आहे, परंतु हा स्वेअर चेंडू आहे. वाईटचा इशारा पंचांनी केला आहे. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय आणि त्यामुळेच थोडंसं प्रेशर हे गोलंदाजावर जरूर असणार आहे. त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. एक अवांतर चेंडू, धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 29 रन्स ऑन द बोर्ड. सध्या नॉन पॉवर प्ले फेज आपल्याला पाहायला मिळते आणि असं असलं तरी देखील फार जास्त खेळाडू हे सीमारेषेवर नसणार आहेत या स्पर्धेच्या नियमांनुसार, कारण विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 4 खेळाडू सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. फक्त 5च खेळाडू सीमारेषेवर असणार आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी जर तुम्ही केलीत आणि तुमच्याकडे दिशा देखील अचूक असेल तर मात्र कितीही मोठा फलंदाज समोर असला तर त्याच्यासाठी स्ट्रोक्स खेळणं एवढं सोपं नसणार आहे. कमजोर चेंडूंचा जरूर येथे फलंदाज फायदा उचलणार आहेत आणि असे फलंदाज खेळपट्टीवर आहेत जे चांगल्या चेंडूंवर देखील चांगले फटके खेळू शकतात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सातत्याने आता ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल जरूर कमजोर होता, मात्र ही लाईन फार छान आहे. ट्रॅम लाईनच्या थोडासा चेंडू आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आणि आखूड टप्प्याची गोलंदाजी होत नाहीये, त्यामुळे स्क्वेअर कट खेळणं एवढं सोपं काम नाहीये. गुड लेंथवर जेव्हा चेंडू टाकले जातात किंवा स्लाइटली फुलर लेंथ गोलंदाजी होते तेव्हा स्क्वेअर कट खेळणं फार कठीण काम असतं. येथे वारंवार स्क्वेअर कट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाज अजय पाटीलकडून. पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस. ह्या वेळेस चेंडू ओळखलाय, फक्त दिशा दाखवली, स्टेअर केलाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर पोहोचतोय. थोडीशी फंबलिंग डीपमध्ये होते आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा येथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 31 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. श्री गणेश भरोडी संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. पहिल्या फेरीची ही मॅच आहे. त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळते वीर बजरंग कारिवली. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील सामना असेल. अनदर बिग मॅच. RCC पेठ विपक्ष गावदेवी खार्डी. दोन्ही संघांचे कॅप्टन्स, आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. हो, यावेळेस फार जास्त ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. गेम प्लॅन तर क्लिअर दिसतोय आपल्याला. फलंदाजापासून चेंडू थोडे लांब ठेवायचे आहेत, ऑन साईडला खेळण्याची संधी द्यायची नाही आहे. पण ऑफस्टिकच्या बाहेर जास्त बाहेर चेंडू जर टाकले गेले तर अशा प्रकारे अवांतर धावा देखील खर्च होतील आणि आत्तापर्यंत 2 वाईट चेंडू या षटकामध्ये हाताळलेले आहेत गोलंदाज महेश पाटीलनं. थोडंसं लांबलचक हे षटक चालू आहे.
यावेळेस बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय कव्हर पॉइंटच्या वरून अप्रतिम शॉट बॉल वन बाउन्स घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये मार्जिन फॉर एरर फार कमी असतं गोलंदाजांसाठी. जास्त चुका ते लाईन आणि लेंथमध्ये करू शकत नाहीत. यावेळेस चेंडू आखो टप्प्याचा देखील होता आणि ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. शॉर्ट अँड वाईट डिलिव्हरी होती, त्याचा फायदा उचललाय. डीपमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे, फक्त इनफिल्ड क्लिअर करायची होती. अचूक टायमिंग साधलं फलंदाज अजय पाटीलनं आणि 4 धावा प्राप्त केल्या. चौकारानं संघाची धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ज्या प्रकारच्या कंडिशन्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत, निश्चित रूपानं 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा खूप चांगला स्कोर असेल. मागच्या मॅचमध्ये फक्त मला वाटतं 34 धावांचंच टार्गेट होतं, तरी देखील ती मॅच देखील काहीशी रंगतदार अवस्थेत जाताना आपण बघितली होती. तर ते पाहता सध्या तरी सुस्थितीत श्री गणेश भरोडी संघ पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर फक्त एकच फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. विनोद पाटील ज्यानं खूप चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली, 14 धावांचं योगदान दिलं. फक्त 5 चेंडूंचा सामना केला होता, एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अजय पाटीलची धावसंख्या देखील 14 आहे, फक्त 7 चेंडूंचा सामना केलाय. आणि आता ती धावसंख्या 20 वर जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय जबरदस्त फटका आहे, षटकार. खेळलाय थ्रू द लाईन आणि काय बॅटचा फ्लो होता. अप्रतिम टायमिंग साधलंय. अशा प्रकारचे फटके खेळणं सोपं काम नसतंच. गोलंदाजाच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार. हा दुसरा षटकार आलाय अजय पाटीलच्या बॅटमधून आणि हे खूप चांगले संकेत आहेत श्री गणेश भरोडी टीमसाठी. अजय पाटील ज्या प्रकारच्या टचमध्ये पाहायला मिळतोय, 8 चेंडूंमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1 बाद 42. प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. इनिंग्स चांगल्या प्रकारे पेस करायला सुरुवात केली आहे फलंदाजांनी. मागच्या षटकामध्ये जरूर थोडंसं गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं होतं. फक्त 6 धावा पंकजनं खर्च केल्या होत्या, परंतु महेश पाटीलवर आक्रमण करण्यात आलं. अगदी पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की संपूर्ण षटकामध्ये गोलंदाज प्रेशरमध्ये पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात देखील षटकारानं झाली आणि षटकाचा अंत देखील षटकारानं झाला. नवीन षटकाला सुरुवात करेल पंकज म्हात्रे. आतापर्यंतची जी गोलंदाजी झाली ते पाहता कारिवली टीमच्या कॅप्टनचा हा योग्य निर्णयच म्हणावा लागेल, कारण पहिल्या 3 गोलंदाजांमध्ये पंकजनंच खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्याकडे अनुभव देखील जास्त आहे. पार्टनरशिप ब्रेक करावी लागणार आहे कारिवली संघाच्या दृष्टीने आपण बघायला गेलो तर, कारण दोन्ही फलंदाज अतिशय घातक आहेत. विजय भोईरला अजूनही सूर गवसलेला नाही आहे असं म्हणता येईल, कारण 5 चेंडूंचा सामना केलाय. 3 धावांचं योगदान फक्त त्याला देता आलेलं आहे. जास्त स्ट्राईक देखील पहिल्या 3 षटकांमध्ये त्याला मिळाली नाही, पण आता स्ट्राईक त्याच्याकडे आहे. यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह गॅप शोधलाय. व्हॉट अ शॉट. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. या फलंदाजाची ओळख देखील आहे आणि काय जबरदस्त पॉवर पॅक स्ट्रोक होता. गोफणीसारखी बॅट फिरवली होती. अगदी कार्पेट ड्राईव्ह होता. लॉंग ऑफला फिल्डर देखील आहे, परंतु थोडासा वाईडिश लॉंग ऑफकडे तो फिल्डर आहे आणि त्याचाच इथे फायदा मिळाला आहे फलंदाजाला. आउटफील्ड फास्ट आहे, त्याचा देखील फायदा मिळतोय. यावेळेस हवेत खेळण्याचा निर्धार होता. एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. काऊ कॉर्नरकडून फिल्डर बॉलवर आला आहे. थोडीशी मिसफिल्ड, पण लगेच रिकव्हरी देखील केली जाते. फेक देखील परफेक्ट नव्हती, परंतु चांगलं बॅकअप पप्या खारीकचं पाहायला मिळतंय. फक्त 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते जाऊन पोचली आहे 47 या आकड्यावर. 47 धावा फक्त एका गड्याच्या मोबदल्यात.
उंच उडवला यावेळेस, डाऊन द ग्राउंड, फिल्डर बॉल खाली येतोय आणि जजमेंट चुकलंय, कॅच ड्रॉप. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय, मात्र दुसरा खेळाडू तिकडे पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी अजय पाटीलला. अंडर फ्लड लाईट्स कॅचेस टिपणं थोडंसं कठीण असतं. स्कायर होता, खूप जास्त उंच चेंडू उडाला होता, तिकडे फिल्डरचा प्रयत्न जरूर चांगला होता, पण जजमेंट चुकलं खऱ्या अर्थानं. प्रतीकचा एफर्ट जरूर चांगला होता, पण जजमेंट चांगलं नव्हतं, त्यामुळेच तो झेल जास्त अवघड आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर झेल धरतीला दान झालाय. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये आपण म्हणत असतो, आणि विशेषतः अजय पाटील ज्या टचमध्ये आहे. संकेत चांगले नाहीयेत गोलंदाजासाठी. यावेळेस उंच उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल आउट ऑफ द पार्क, अगदी व्यासपीठावर. षटकार. हा तिसरा षटकार. बघता बघता हा पठ्ठ्या 28 धावांवर जाऊन पोहोचलाय आणि संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. एकूण धावसंख्या 55 एका गड्याच्या मोबदल्यात. पंकज म्हात्रेचं पहिलं षटक फार चांगलं राहिलं होतं, पण या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये आणि त्याचाच आता भुर्दंड भोगावा लागतोय कारिवली संघाला. मागच्या बॉलवर झेल ड्रॉप झाला होता आणि लगेच पुढच्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार. अगदी स्लॉटमध्ये येणारा चेंडू होता. गोलंदाजांचं एक्झिक्युशन येथे फार महत्त्वाचं राहणार आहे. लाईन आणि लेंथमध्ये अजिबात आता चुका केल्या जाऊ शकत नाहीत, कारण चेंडू अगदी फुटबॉलप्रमाणे दिसतोय अजय पाटीलला. अगदी क्लीन स्ट्रायकिंग पाहायला मिळाली. ऑफ साईड, ऑन साईड किंवा डाऊन द विकेट, सगळीकडे चांगले फटके तो खेळू शकतो. हा बॉल चांगला आहे, हा यॉर्कर बॉल आहे. इनसाइड एज लागली, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. फिल्डरवर दबाव. पहिली धाव खूप वेगानं घेतली होती आणि त्यामुळेच फिल्डरने थोडीशी फंबलिंग केली आहे. प्रेशर त्याच्यावर वाढलं होतं, त्यामुळेच दुसरी धाव घेण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 57 या आकड्यावर. खूप चांगली धावसंख्या धावफलकावर. अतिशय वेगानं धावा जोडल्या जात आहेत. अजय पाटील 11 चेंडूंमध्ये 30 नाबाद. विजय भोईर ऑन 8. पंकज म्हात्रे या षटकातील शेवटचा बॉल घेऊन. स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता, मात्र चेंडूने हुलकावणी दिली आहे बॅटला फुंकर घालून बॉल विकेट कीपरकडे. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर चौथं षटक समाप्त झालंय. भरोडी संघाची धावसंख्या 1/57. रोशन राम ठाकूर यांच्याकडून अजय पाटीलसाठी जर त्याने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर तब्बल 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. 57 धावा, 14 पेक्षाही जास्तची सरासरी सध्या श्री गणेश भरोडी संघानं मेंटेन केली आहे. 14.25 प्रति षटक. कारिवली संघाच्या पाठीराख्यांना कदाचित ही अपेक्षा नसेल, ज्या प्रकारे त्यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण सुरुवात अतिशय धडाकेबाज पाहायला मिळाली भरोडी संघाकडून. त्यानंतर थोडंसं कमबॅक दुसऱ्या षटकामध्ये राहिलं होतं पॉवर प्लेमध्ये, पण ते षटक वगळता इतर षटकांमध्ये अतिशय चांगली फलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे या इनिंग्समध्ये आत्तापर्यंत. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल कारिवली टीमला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि शेवटचं षटक देखील आपण पूर्ण करायचं आहे. शेवटचे 6 चेंडू. पुढील सामन्याच्या टॉससाठी RCC पेठ आणि गावदेवी खार्डी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. पुढचा सामना हा प्रत्येकी 4 षटकांचा असेल, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे, कारण सेकंड राऊंडची मॅच आहे. फक्त पहिल्या फेरीतील सामनेच येथे 5-5 षटकांचे खेळवले जात आहेत. आपण बघतोय की जवळपास 12:30 वाजता आहेत रात्रीचे आणि अशा परिस्थितीमध्ये जी बॅटिंग मैदानामध्ये सध्या सुरू आहे अजय पाटीलची, ती कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगी आहे. 12 बॉल्समध्ये 30 धावांचं योगदान त्याने आत्तापर्यंत दिलेलं आहे. विजय भोईरला देखील
आक्रमण हे करावंच लागणार आहे. जरूर त्याने देखील एक चौकार ठोकला मागच्या षटकामध्ये. खरं तर जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाही, पण स्ट्राईक रोटेट करण्यावर त्याचा भर राहिला आहे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक त्याला मिळालेली आहे, जास्त डॉट चेंडू खेळले जाणार नाहीत याची दक्षता त्याने घेतलेली आहे. पण आता कदाचित अजय पाटीलनं जी कामगिरी केली तशीच कामगिरी करण्याचा त्याचा देखील प्रयत्न असेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज प्रतीक नाईक. मागच्या 2 सत्रांमध्ये निश्चित रूपानं खूप चांगली गोलंदाजी प्रतीक नाईकची देखील पाहायला मिळालेली आहे आणि सातत्याने भरोसा त्याच्यावर कॅप्टन दाखवत आहेत कारिवली संघाकडून. एक इकॉनॉमिकल षटकाची अपेक्षा असणार आहे कारिवली टीमच्या कॅप्टनला. 65 धावांच्या आत थांबवण्याचा प्रयत्न येथे जरूर गोलंदाजाचा असेल. पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. वाईड स्टेटमेंट विकेटला फिल्डर तिकडे उपस्थित. थोडीशी फंबलिंग झाली होती पण दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. अजय पाटीलला देखील कळून चुकलं आहे की विजयला जास्त स्ट्राईक देऊन आता जास्त धावा कदाचित जोडता येणार नाहीत, कारण चौकार षटकार विजयच्या बॅटमधून फारसे येत नाहीत आणि त्यामुळेच इथे फक्त एका धावेवर समाधान व्यक्त करण्यात आले. धावसंख्या 58, एक गडी बाद. आणखी एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी. डेथ ओव्हर्समध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे तशाच प्रकारची गोलंदाजी. खूप चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे आणि जेव्हा वेगवान गोलंदाज खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतात तेव्हा त्या चेंडूंच्या खाली घुसून त्यांना लॉफ्ट करणं फार कठीण असतं. फटक्यामध्ये एलिव्हेशन प्राप्त करणं हे फार अवघड असतं. कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रतीकचं. पहिले 2 चेंडू खूप चांगल्या प्रकारचे यॉर्कर पाहायला मिळालेले आहेत आणि याच लेंथमध्ये कदाचित सातत्य राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल, पण क्रिकेट आहे. पुढचा बॉल कशा प्रकारचा येईल याचं भाकीत आपण करू शकत नाहीये. बघा यावेळेस आपटी दिली आहे बॅटची, आउटसाइड एज. अप्रतिम कॅच गलीमध्ये, फलंदाज बाद. बदलली. आखो टप्प्याचा चेंडू टाकला. फलंदाजाला कुठेतरी अपेक्षा होती की खोलवर टप्प्याचे चेंडू येतील, त्यामुळेच बॅकफुटला अजिबात फलंदाज तयार पाहायला मिळाला नाही आणि हेच तर क्रिकेट आहे. धावसंख्या 2 बाद 59. बाद होण्यापूर्वी 9 धावांचं योगदान आपल्या टीमला देऊ शकला विजय भोईर. सलामीला खेळण्यासाठी आला होता. फार मोठी इनिंग्स तर खेळता आली नाही, मात्र बराचसा वेळ त्याने खेळपट्टीवर काढला आणि एक चांगली पार्टनरशिप विशेषतः दुसऱ्या गड्यासाठी पाहायला मिळाली. परंतु या पार्टनरशिपमध्ये डॉमिनंट पार्टनर राहिला आहे अजय पाटील, जो सध्या 31 या धावसंख्येवर खेळतोय. 13 चेंडूंचा सामना त्याने केला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि त्याच्याकडेच स्ट्राईक असणार आहे, कारण जलचितच्या रूपात फलंदाज बाद झाला आहे. आशिष पाटील 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. क्रिकेट जेवढा शारीरिक खेळ आहे तेवढा तो बौद्धिक खेळ देखील आहे आणि ते दाखवून दिलंय गोलंदाज प्रतीक नाईकनं. चाणाक्ष गोलंदाज आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. गोलंदाज आपल्या स्टेप्समध्ये कदाचित चुकला असावा. फलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. आशिषकडे फक्त 3 चेंडू आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. ओ जबरदस्त गोलंदाजी. अजिबात हात उघडण्याची संधी मिळत नाहीये फलंदाजांना. 3 जबरदस्त यॉर्कर्स आणि 1 आखो टप्प्याचा बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं जात नाही आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 सिंगल्स आत्तापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेत प्रतीक नाईकनं आणि एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे. अजय पाटीलकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आणि पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल. यावेळेस ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. फिल्डर बॉलवर येतोय अतिशय वेगानं. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद.
काय अफलातून गोलंदाजी केली जाते. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय फलंदाजांना. समोर सेट फलंदाज असताना देखील कुठल्याही प्रकारची गडबड न करता गोलंदाजी प्रतीक नाईक करताना दिसतोय. एक लक्ष त्याने निर्धारित केलेलं आहे आणि त्यानुसारच त्याची कामगिरी देखील पाहायला मिळते. गेम प्लॅन तर कोणीही बनवू शकतो क्रिकेटच्या खेळामध्ये, मात्र जो गेम प्लॅन आपण बनवलेला आहे तो प्रत्यक्ष मैदानामध्ये त्या प्रकारची कामगिरी करून दाखवणं ही गोष्ट फार अवघड आहे आणि ती गोष्ट करून दाखवली आहे प्रतीक नाईकनं. शेवटचा बॉल सामना करतोय अजय पाटील. यावेळेस चेंडूला आपटी दिली आहे, सोडून दिलाय चेंडू. खेळण्याचा अजिबात प्रयत्न होत नाहीये. पंचांचा मात्र वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे प्रतीक नाईकला. खरं तर यावेळेस देखील रणनीती त्याची वाईट नव्हतीच, पण एक्झिक्युशन तेवढं प्रॉपर नव्हतं. फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा बॉल होता, त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या पुढे जाते 62, 62 धावा. तरी देखील हा एक चांगला स्कोर आहे सध्याची कंडिशन्स पाहता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी बुंध्यात चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेरचा यॉर्कर होता. कशीबशी एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाज तेथे बाद होईल आणि याचबरोबर ही इनिंग्स समाप्त होते. शेवटच्या बॉलवर फक्त एक धाव आली आहे 22च्या रूपात. एकूण धावसंख्या श्री गणेश बरोडी संघाची आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 64 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता वीर बजरंग कारिवली टीम समोर. शेवटचं षटक काय अफलातून होतं. फक्त 6 धावा प्रतीकच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 64 धावांचं टार्गेट आहे. आपण जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. आणखी एक मोठी मॅच RCC पेठ विपक्ष गावदेवी खार्डी. व्यासपीठावर सन्मान्य विलास जोशी साहेब आहेत, त्याचप्रमाणे कुणालजी पाटील आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कारिवलीचे माजी उपसरपंच सन्मान्य विलास जोशी साहेब आणि सन्मान्य कुणाल पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. RCC पेठ टीमचे कॅप्टन सोहेल माझ्या डाव्या बाजूला सध्या उभे आहेत टॉस बॉक्समध्ये आणि दुसरीकडे खार्डी संघाचे कॅप्टन सूरज फौजदार. पाहुण्यांचं खूप खूप स्वागत या टॉस बॉक्समध्ये. सेकंड राऊंडची मॅच आहे. 4-4 षटकांची मॅच असणार आहे. टॉस कॉईन एका बाजूला स्वर्गीय कबीर निर्मल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय चौथा हिरवा. सूरज फौजदार कॉल देणार आहेत. हिरवा चौथा असा कॉल आणि हिरवा चौथाच आलेला आहे. चढाओढ होती दोन्ही कॅप्टन्समध्ये कॉल देण्यासाठी. अखेर सूरजला तो मान मिळाला. राईट कॉल. पाहुण्यांचे आभार मी व्यक्त करतोय. कॅप्टन, थोडीशी चर्चा फक्त आपण करणार आहोत. काय निर्णय असेल? फिल्डिंग मागच्या मॅचमध्ये जी टीम उतरवली होती त्यामध्ये काही चेंजेस वगैरे असतील का? नाही, तीच टीम असेल. सेम टीम असणार. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. सोहेल, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस करण्याचा प्रयत्न? नाही, सेम टीम. आणि काय वाटतंय, परफेक्ट परफॉर्मन्स झाला होता पहिल्या मॅचमध्ये की काही गोष्टी आहेत ज्या आणखी सुधारण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय? थोडीशी बॉलिंगमध्ये सुधारणा करू आणि सगळं बरोबर होतं. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की सूरज फौजदार जे कॅप्टन आहेत गावदेवी खार्डी संघाचे, त्यांनी टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात कॉम बॉक्समध्ये आणि वळूयात चालू असलेल्या मॅचकडे. कॉम बॉक्समधून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक सुनीलजी शेळके यांचा सुमधुर आवाज. थँक्यू. धन्यवाद.
अजय घरत सर, फार चांगलं समालोचन खरं तर तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर अगदी इक्वल ज्यांचं प्रभुत्व आहे असं व्यक्तिमत्व खरं तर अजय घरत सर यांच्याबरोबर समालोचनाची मजा काहीतरी वेगळीच असते आणि त्यांना ऐकण्याचा आनंदही वेगळाच आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिलं सत्र संपलंय. धावफलकावर एकूण धावा अंकित झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत, त्या म्हणजे 63, 63 आणि 64 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. इथे दुसऱ्या सत्रामध्ये वीर बजरंग कारिवली या संघाला, पहिल्या सत्रात फलंदाजांचा जर आपण विचार केला तर अजय पाटील या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली. एकूण फलंदाजी करत असताना 3 षटकार, एक चौकार खरं तर त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. विजय भोईर याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. एकंदरीत अजय पाटीलचं योगदान राहिलं 33 धावांचं आणि त्याचबरोबर विनोद पाटीलने महत्त्वाच्या 14 धावा धावपलकावर जोडल्या. एकूण सरमिसळ करत असताना 63 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. 64चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये इथे गाठायचं आहे फलंदाजी करणाऱ्या वीर बजरंग कारिवली या संघाला. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक दिवस क्रमांक 3 आणि रजनी क्रमांक 3 या तिसऱ्या नाईटमधील भिवंडी तालुक्यातील अतिशय दिग्गज अशा पद्धतीचे 2 संघ एकमेकांसमोर आव्हान प्रस्तुत करताना आपण इथे खरं तर पाहतोय. यानंतरचा सामना नाणेफेक खरं तर त्याची झाली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये त्यांचाही चांगला खेळ यानंतरच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण सजलं जाते. विनंती असेल वीर बजरंग कारिवली संघ, आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. विना विलंब आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांसाठी तुमच्याकडे खरं तर 25 मिनिटांचा अवधी इथे असतो हे सत्र कंप्लीट करण्यासाठी. दिनांक 19/12/2022 म्हणजे स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला अ गट यामधून खरं तर जे संघ पुढच्या फेरीसाठी पात्र झालेले आहेत त्या संघांना 23/12/2022 रोजी रिपोर्टिंग करायचं आहे. सकाळी 10:30 वाजता म्हणजे 11 वाजता सामन्यांना खरं तर सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. क्रिशा 11 नावा, दिनेश स्मृती गोटेकर बी आणि ओम साई ढाबा धानीव या तिन्ही संघांनी 23/12/2022 रोजी सकाळी येणं फार गरजेचं आहे. आणि या संघांसमोरच खरं तर इथे लकी ड्रॉ करण्यात येईल. वीर बजरंग कारिवली संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेली आपण खरं तर पाहू शकाल. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आपण पाहू शकाल. अक्षय पाटील आणि त्याच्या साथीने प्रतीक नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि श्री गणेश भरोडी संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करून देत असताना व्यक्तिगत कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार आहे फ्रंटलाईन गोलंदाज अजय पाटील. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करत असता त्यानंतर तुमच्याकडे आत्मविश्वास असतो. तो आत्मविश्वास खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने वापरता येईल का अजय पाटील या गोलंदाजाला, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पंचांचा सिग्नल आपल्याला मिळालेला आहे आणि अगदी अल्पावधीतच या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. द गेम इज ऑन. अजयचा पहिला चेंडू, व्हॉट ए ग्रेट कव्हर ड्राईव्ह, ऑल द वे फॉर 4 रन्स. गुड लुकिंग शॉट, 4 रन्स. फटका मैदानाच्या आतमध्ये, ज्या फटक्याने खरं तर सुरुवात करणं प्रत्येकाला मनोमन इच्छित असतं आणि तसाच फटका सजवला यावेळेस पहिल्या चेंडूवर अक्षय पाटील नावाच्या या फलंदाजाने. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलं होतं, थोडासा फुललेंचा चेंडू होता, त्यावर चांगल्या पद्धतीचा प्रहार केला आणि फटका जितका चांगला होता त्याहीपेक्षा प्लेसमेंट अधिक चांगली होती. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर झाला आणि यावेळी चेंडूची सफर आपण पाहिलेली आहे. हा चौकार आलेला दरम्यान आपण पाहिला. 4 धावा धावपलकर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. अजय पाटील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय की ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला एक चौकार आलाय. पुन्हा एकदा फुल लेंथ, एक क्षेत्ररक्षक तिथे चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात. व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग.
एक धाव दरम्यान आलेली खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडलेल्या आहेत. धावपलकाचा जर आपण विचार केला तर 64 पर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी खरं तर मला असं वाटतं राईट फ्रॉम द बिगिनिंग इथे आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. इथे या फलंदाजांना पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी करतील. अजय पाटील पुन्हा एकदा तयार असतील. हा फटका अगोदरच्या फटक्यापेक्षा कित्येक पटीने सरस आहे, कारण एक टप्पा घेत असताना चेंडू पुन्हा एकदा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धन्यवाद. 3 चौकार आतापर्यंत आपल्याला खरं तर पाहायला मिळालेले आहेत. 13 धावा धावपलकर जोडलेले आहेत. अगोदर जर आपण अगोदरच्या सत्राकडे नजर टाकली तर अगोदरच्या सत्रामध्ये 16 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात. प्रतीकसाठीचा हा चेंडू आहे. वळवण्याचा प्रयत्न याच 30 सर्कल भेदलाय. मैदानाच्या आतमध्ये नजाकत दाखवत असताना प्रतीक नाईक हा चौकार. या अगोदर खरं तर माझे साथी समालोचक अजय घरत यांनी सांगितलं क्रिकेट हा शरीराने जितकं क्रिकेट हे खेळलं जातं त्याचबरोबर बुद्धीने सुद्धा खेळलं जातं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचं बुद्धी चातुर्य खरं तर आपण अनुभवलंय. ज्या पद्धतीने चेंडू समोरच्या दिशेने खेळत होते त्यानंतर गोलंदाजाच्या पुढचा विचार केला. 1 स्टेप आड जात असताना फलंदाजाला माहीत होतं इथे यष्ट्या साधण्याचा प्रयत्न कदाचित गोलंदाजाच्या माध्यमातून होईल आणि त्या दृष्टिकोनातून शफल क्रॉस झाले. एक चौकार मिळाला. धावपलकावर आपण जर नजर टाकली तर आता एका षटकानंतर धावा आलेले 17. पहिल्या 17चा या अगोदर मी उल्लेख केला होता. तिथे धावा आल्या होत्या 16. एकही गडी बाद नव्हता. इथे धावा आलेल्या आहेत 17. म्हणजेच ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरीच्या नियमानुसार आपण पाहिलं तर हे षटक सुद्धा वीर बजरंग कारिवली संघासाठी खरं तर तसंच राहिलं आहे. ज्या पद्धतीने श्री गणेश भरोडी संघासाठी पहिलं षटक राहिलं होतं. क्रमांक 2 साठी गोलंदाज अनुभवाचे भंडार विष्णू पाटील गोलंदाजीसाठी आलेले आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये त्यांना हाताळायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातो. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल. इतर सर्व क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक खरं तर 30 सर्कलच्या आपण पाहू शकाल बाहेर पाहू शकाल. विष्णू फुलटॉस केलंय आणि खरं तर टर्न केले चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अजय उपस्थित होते. लोअर फुलटॉस होता त्याला आडव्या बॅटने खेळून काढला होता.
एक धाव दरम्यान आलेली आपण खरं तर पाहू शकाल. 18 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अजय पाटील याचा खरं तर खरपूस समाचार घेतलाय. ज्या पद्धतीने 17 धावा त्याच्या विरोधात धावपलकावर जोडल्या होत्या, अंकित झाल्या होत्या. विष्णू पाटील मैदानाच्या आतमध्ये अनुभवाचा इथे वापर करावा लागेल. इथे गरज आहे संघाला. ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, ज्या पद्धतीची सुरुवात प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली आहे, गती परिवर्तन, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल, चेंडू त्यांच्याकडे जातोय, सरसावतोय, चेंडू उचलून फेकी झाली. पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि हा टाळ्यांचा आवाज खरं तर तुमच्यापर्यंत बरंच काही सांगून जाईल. 20 धावा धावपलकावर आतापर्यंत अंकित झालेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीने रनचेस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या अगोदरच्या षटकामध्ये 4 चौकारले, त्यानंतर गोलंदाज विष्णू पाटील याच्या विरोधात एकेरी दुहेरी धावांवर भर दिला जातोय. शपल क्रॉस झाले होते, आडव्या हातावर घेतले गोलंदाजाला. यावेळेस विष्णू पाटील यांचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, वज्रप्रहार, षटकार. काय फटका खरं तर दाखवला होता या फलंदाजाने. प्रतीक नाईक मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. खरं तर थंडीचा मोसम आहे, मैदानाच्या आतमध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर थंड वातावरणामध्ये अगदी ऊब प्रदान केलेली आहे या धावपलकाला, त्याचबरोबर आपल्या डगआउटला, या प्रेक्षकांना. 26 धावा धावपलकावर. गती परिवर्तन, यष्ट्यांच्या मागे थोडंसं स्लॉपी वर्क झालंय. डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न असेल. मला असं वाटतं एसटी रक्षकाने जर चेंडू अडवला असता तर कदाचित एखादा धावबाद करण्याची संधी आली असती. 1+1 28 धावा याचबरोबर धावपलकावर असतील. करंट रन रेटचा विचार केला तर 17.33चा रन रेट आहे आणि 64 धावा धावपलकावर जोडायचे आहेत निर्धारित 5 षटकांमध्ये. 12×5 13×5 जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 13.00ची धावगती राखायची होती सुरुवातीपासून. विष्णू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, पायांमधून उचललाय, फेकून दिलाय चेंडूला. इथेही सीमा पार, षटकार. ची आक्रमकता आपण पाहिली आणि यानंतर अक्षय पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलेला आहे. अक्षय 4 चेंडूंचा सामना करत असताना महत्वपूर्ण 12 धावा धावपलकावर जोडतोय. एकूण धावपलकाचा जर आपण विचार केला तर धावा झालेले 34, 34, 64 धावांचं लक्ष्य. खरं तर आता त्याकडे चांगल्या पद्धतीने अग्रेसर होताना फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. इथे गती परिवर्तन, एसटीच्या मागे चांगलं काम करताना एसटी रक्षकाला आपण पाहिलं आहे. चांगलं कॉम्बिनेशन आहे. ज्या वेळेस तुम्ही खरं तर कमी गतीने गोलंदाजी करत असता त्यावेळेस तुमच्याकडे अचूकता असणं फार गरजेचं आहे. चेंडूवर वळण देता आलं पाहिजे. ते वळण देताना गोलंदाजाला इथे आपण पाहिलं. हा चेंडू निर्धाव, सुटकेचा मोकळा श्वास मैदानाच्या आतमध्ये घेतला. इथे गोलंदाज त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे श्री गणेश भरोडी या संघानं. विष्णू पाटील पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय पाटील आहेत. 34 धावा धावपलकावर, एकही गडी बाद नाही. इथेही गती परिवर्तन. खरं तर चेंडूवर वळण मिळवणं अपेक्षित होतं गोलंदाजाला. ते वळण मिळालंय, परंतु जितकं अपेक्षित होतं त्या अपेक्षेप्रमाणे वळण मिळालं नाही आणि म्हणून पंच आमच्याकडे वळून पंचांनी हा चेंडू स्वेर घोषित केला. एक धाव दरम्यान आलेली आपल्याला पाहायला मिळाली. $35 on the board without loss of any wicket. विष्णू पाटील, हेरी गोज. यावेळेसचा चेंडू अप्रतिम आहे. आपल्याकडे असलेला संपूर्ण अनुभव या चेंडूवर खरं तर झोकून दिला होता या गोलंदाजाने आणि यामुळेच इथे हा चेंडू निर्धाव निश्चितच आलेला आपण पाहिला. टीव्ही रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने निश्चितच हा चेंडू हाताळला गेला होता.
पाहायचंय धावफलक 35 वर स्थिर असताना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. करंट रन रेट अजूनही 17.50 आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय पाटील 6 चेंडूंचा सामना करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने 12 धावा त्याने जोडलेल्या आहेत आणि प्रतीक नाईक 6 चेंडूचा सामना करत असताना 20 धावा त्याने या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खरं तर फार चांगला वापर केलेला, उपयोग केलेला आहे दोन्ही फलंदाजाने. यानंतर ती 3 षटकं खरं तर या सामन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पाहायचे यानंतर क्रमांक 3चे गोलंदाज म्हणून कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल. श्री गणेश भरोडी संघ मैदानाच्या आतमध्ये वीर बजरंग कारिवली संघासमोर 2 हात करताना आपण खरं तर पाहतोय. फार चांगली स्पर्धा, दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये रंग भरताना प्रेक्षक राजा, प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. पहिल्या रात्रीपासून कालची दुसरी रात्र, आजची रजनी क्रमांक 3. व्यासपीठ भरगच्च खरं तर भरलेलं आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं आणि रात्रीचे 1 असू द्यात, 2 असू द्यात, 2.5, 3 असू द्यात, हे व्यासपीठ अशा पद्धतीनेच इथे मान्यवरांच्या साक्षीने क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहिलेला आहे. 2 षटकं संपली, धापलकर 35 धावा, 64चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो तुम्ही पाहतात वीर बजरंग कारिवली वर्सेस श्री गणेश भरोडी भिवंडी तालुक्यातील या अत्यंत कुशल अशा 2 संघांदरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे सुरू आहे. चला अधिकचा वेळ खरं तर खर्च होतो आहे भरोडी संघाकडून. पंचांना विनंती आहे प्लीज आपण या संदर्भात संघनायकाला सूचित करायचं आहे. वेळेचं सहकार्य मिळणं खरं तर अपेक्षित आहे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आपल्याकडे असलेल्या वेळेचं आपल्याला नियोजन करावं लागतं. टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. रोशन राम ठाकूर यांच्याकडून अजयसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कृपया आयोजकांकडून आम्हाला सूचना मिळते ज्या मान्यवरांना खरं तर बक्षिसाची अनाऊन्समेंट करून घ्यायची असेल त्यांनी त्या अगोदर इथे ते कॅश जमा करणं क्रमप्राप्त आहे. आमच्या लेखकाकडे ते कॅश खरं तर तुम्हाला इथे सुपूर्द करावी लागेल. क्रमांक 3चं षटक आकाश पाटील या षटकासाठी आणले जात आहेत. आतापर्यंत प्रतीक नाईकने 20 धावा धावपलकर जोडल्या आहेत. अक्षय व्यक्तिगतरित्या 12 धावांवर खेळत आहे. चांगली पार्टनरशिप खरं तर या 2 फलंदाजांची आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. आकाश हा चेंडू लॉफ्टेड अप ड्राईव्ह फॉर सिक्सर. इनक्रेडिबल शॉट. खरं तर चेंडूच्या रेषेपासून विलग झालते. चेंडूची फेक हवी आहे का? जुना चेंडू हवा आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर आपण रिप्ले पाहिलेला आहे. ज्या पद्धतीने हा फटका सजवला होता आणि पाहण्यासाठी हा फटका अतिशय चांगला आहे, सुंदर वाटतो, प्रेक्षणीय वाटतो. परंतु खेळत असताना हा फटका अतिशय कठीण आहे. खरं तर थोडासा इनसाइड आउटचा टच या फटक्यामागे इथे होता. षटकार आलाय. 41 धावा धावपलकर जोडलेले आहेत. 64 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन खरं तर उतरलेला वीर बजरंग कारिवली संघ आहे. प्रत्येक चेंडूनंतर खरं तर बॉडी लँग्वेज आपण पाहिली इथे सुरेश संघाची तर ती थोडी खालावत चाललेली आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वीर बजरंग कारिवली संघाचे हे 2 सलामीचे वीर. सलामी कशी असली पाहिजे, अभेद्य पार्टनरशिप इथे 41 धावांची आतापर्यंत या 2 शिलेदारांच्या माध्यमातून उभारली गेलेली आहे. क्रमांक 3च्या षटकात आकाश पाटीलच्या विरोधात पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यानंतर गोलंदाजी कशा पद्धतीने असेल. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला प्रेक्षक गॅलरी आहे. त्या गॅलरीमधून खूप सारा आवाज आमच्यापर्यंत येतोय. तुमचा उत्साह खरं तर आम्ही समजू शकतो. आकाश पाटील पुन्हा एकदा तयार होतील. अधिकचा वेळ खरं तर या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर घेतला जातो. याकडेही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.
रात्र छोटी आणि सोंग फार असं खरं तर आपण बऱ्याचदा म्हणत असतो. गोलंदाज तयार. इथे अगोदर शफल क्रॉस व्हायचं होतं, त्यानंतर खरं तर थांबले आणि चेंडूला ओळखलंय, पारखलंय, जाऊन दिलंय. कदाचित गोलंदाजाच्या मनाविरुद्ध निश्चितच इथे एक स्ट्रॅटेजी आखली होती या फलंदाजाने, म्हणूनच सुरुवातीला शफल झाले होते आणि त्यानंतर गोलंदाजाने उजव्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, अधिक बाहेर गेले, एक अवांतर धाव मिळाली. 42 धावा धावफलकावर. समोरच्या दिशेने खेळायचा होता, अगदी अग्रभागी लागलेले आपल्या बॅटच्या. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. दिस इज दी प्रेशर ऑफ दिस गेम. या सामन्यात खरं तर एक अदृश्य घटक आतापर्यंत जो आपल्याला दिसत नाही तो आहे प्रेशर, म्हणजेच दडपणाचा. हे दडपण आता कुठेतरी व्यवस्थितरित्या मॅनेज करावं लागेल, ज्याला आपण क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतो, ज्याला आपण खरं तर प्रेशर मॅनेजमेंट म्हणतो. पुन्हा एकदा चेंडूच्या रेषापासून विलग झाले. काय क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवले या फलंदाजाने. 2 धावा दरम्यान एकवटल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकत असताना 46 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम फटकेबाजी आहे, म्हणजे 64 धावा धावफलकावर असताना सुद्धा खरं तर बॅकफुटला ढकललंय इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, श्री गणेश भरोडी या संघाला. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवली जाते. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर, म्हणजे इथे चेंडूपळीचा संपर्क आला नाही तरीही फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 धाव तरी मिळालेली आहे. धावफलक पुढे मार्गस्थ झालं. 47 धावा धावफलकावर. या सामन्यामध्ये आता चुरस निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं 1 विकेट घेऊन चालणार नाही, 2 ते 3 गडी बाद करावे लागतील. समोरच्या दिशेने घेऊन काढलेल्या क्रॅकिंग ऑन ड्राइव्ह 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषेच्या समोर चेंडू अडवला जातोय. डायरेक्ट हिट तर आली आहे, पंच वत येईल आता कंट्रोल रूम कडे. यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर आपल्या पाहू शकता अजय पाटील क्षेत्ररक्षक उपस्थित होते. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद आहे. फार दूरवर फलंदाज आहेत. ज्या खरं तर विकेटची आपण चर्चा करत होतो ती पार्टनरशिप आता ब्रेक झालेली आहे आणि अखेरीस अजय पाटील या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट साधली गेली आणि फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला गेला. अजय याच्यासाठी रोशन राम ठाकूर यांच्याकडून या डायरेक्ट हिटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेलं आहे. धन्यवाद. अशा पद्धतीच्या प्रेरणेची खरं तर मोटिवेशनची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. हे खेळाडू खरं तर भरोडी संघाचे थोडे पिछाडलेले आहेत आणि अशा वेळेस एक डायरेक्ट हिट कुठेतरी सकारात्मक ऊर्जा त्यांना देऊन जाईल. धावफलकावर 48 धावा असताना क्रमांक 3 साठी फलंदाज पप्या खारीक मार्गक्रमित होत आहेत, मार्गस्थ होत आहेत, रवाना झालेले आहेत. बाद झालेले फलंदाज होते प्रतीक नाईक आणि आकाश पाटीलच्या साथीने पप्या खारीक मैदानामध्ये मार्गस्थ. इक्वेशनचा यानंतर खरं तर आपण विचार करणार आहोत. 48 धावा आतापर्यंत आहेत. 64 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. एक मच बॅडली निडेड खरं तर ब्रेक थ्रू मिळालेला आहे आणि तो मिळालेला आहे डायरेक्ट हिटने. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं क्षेत्ररक्षकाचं. आकाश पाटील पुन्हा एकदा तयार असतील व तील समालोचन कक्षाच्या अगदी समोरून अक्षय पाटीलसाठी जोरदार दाद मागितली गेली. प्लम केले, एष्ट्यांच्या समोर पकडलाय. व्हॉट ए ग्रेट बॅटिंग बॉलिंग. ज्या गोष्टीची आपण खरं तर चर्चा करत होतो की यावेळेस तुम्हाला 1 नाही तर 2 ते 3 गडी बाद करावे लागतील आणि 2 विकेटचं लागोपाठ इथे दुसऱ्या चेंडूवर झालेलं आहे पतन. कदाचित हा सामना एका वेगळ्या वळणावर येऊ शकतो. करत असताना इथे फलंदाज पायचीच्या रूपाने बाद झालेला आहे. आकाश पाटीलचं हे षटक आहे. या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आलेला आपण खरं तर पाहिलाय.
त्यानंतर 2 वाईड सुद्धा आलेले पाहिले आहेत, 2दा दुहेरी धावा सुद्धा पाहिलेले आहेत, एक रनआउट झालेला सुद्धा पाहिलेला आहे आणि LBWची विकेट सुद्धा मिळाली पाहिलेली आहे. म्हणजे या षटकामध्ये खूप साऱ्या घटना इथे घडलेल्या आहेत. पाहायचं आहे आकाश यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 48 धावा धावपाल करूयात. यानंतर येणारी 2 षटकं अतिशय महत्त्वाची असतील. या षटकातील मला असं वाटतं एक चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून. पाहायचे या चेंडूवर समोरच्या फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरतील का. एखादा मोठा फटका खेळापासून खरं तर त्यांना परावृत्त ठेवावं लागेल आणि या सामन्यातील त्यांचं आव्हान खरं तर त्यांना जिवंत ठेवावं लागेल. आकाश पाटील पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नव्याने आलेला फलंदाज म्हणजे जतीन पाटील पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्वतःला तयार करतील. आकाश जतीनसाठी रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट ए ग्रेट शॉट. स्टनिंग शॉट फॉर 4 रन्स. सावकार कुठेतरी मॅच मध्ये बरोडी संघ येत होता असं चित्र कुठेतरी उपस्थित होत होतं, तयार होत होतं आणि अशा वेळेस या फलंदाजाने एक चौकार इथे मिळवलाय आणि ती चुरस थोडीशी कमी केलेली आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. धावपल धावा अंकित झालेले 52-64चं लक्ष्य म्हणजे यानंतर 12 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे समीकरण कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत चाललेलं आहे. क्रमांक 4चं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना अजय पाटील याला आपण पाहू शकतो आणि अजय पाटील असा खेळाडू आहे कोणत्याही वेळेस मैदानाच्या आतमध्ये स्वतःला तो सिद्ध करू शकतो आणि या अगोदर अशा पद्धतीने खरं तर बऱ्याच वेळा त्याने ही सिच्युएशन हँडल केलेली आहे. धावपलकोर धावा आहेत 52 आणि 12 चेंडू आणि त्यानंतर 12 धावांची गरज आहे. अजय पाटील क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करतोय. या षटकामध्ये कमीत कमी म्हणजे 3 ते 4 धावा देऊन 2 गडी जर बाद केले तर हे इक्वेशन किंवा ही जी मॅच आहे, हा जो सामना आहे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. या सामन्याची रोमांचकता वाढेल, या सामन्यामधील खरं तर चुरस वाढेल. परंतु हे बऱ्याच वेळेस होत नाही, नेहमी होत नाही. पाहायचं बेदरच्या आतमध्ये असंच एखादं मॅजिकल षटक टाकण्यामध्ये अजय पाटील समर्थ ठरतील का. काय फलंदाजी केले. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना व्यक्तिगतरित्या 29 धावा जोडल्या फलंदाज प्रतीक नाईक याने आणि अक्षय पाटील याची सुद्धा भेदक फलंदाजी, स्फोटक फलंदाजी आपण पाहिली. 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पप्या खारीक आणि जतीन पाटील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतं चांगला पाया, चांगली सुरुवात करून 2 फलंदाज निश्चितच बाद झालेले आहेत. पप्या फक्त आणि फक्त रक्षात्मक रीतीने खेळून काढलेले आहे. आपल्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत. 1 धाव दरम्यान आली. 53 धावा धावपलकावर. 11 चेंडू 11 धावा. कोणत्याही गोलंदाजाला खरं तर चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी करता आला नाही, कारण 64 धावा तुमच्याकडे सेव्ह करण्यासाठी होत्या. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 17 आल्या. म्हणून आता 4 आणि 5 क्रमांच्या गोलंदाजांसमोर फक्त आणि फक्त बॉल टू रन अशा पद्धतीचं इक्वेशन उरलंय. अजय पाटील पुन्हा एकदा तयार असतील. आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत आहेत. जतीन पाटील 1 चेंडूंमध्ये 4 धावा धावपलकर जोडलेले आहेत. फुल केलेल्या चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतात. 1 पूर्ण, दुसरीचा प्रयत्न पूर्ण केला जाईल. 2 धावा पाता पाता इथे पूर्ण असतील. प्रत्येक एकेरी धाव, प्रत्येक दुहेरी धाव या सामन्यात खरं तर अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल फलंदाजी करणाऱ्या वीर बजरंग कारिवली या संघाला. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. ॲज पर दी सिच्युएशन क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. क्रिकेटमध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे आणि अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन तुम्हाला खेळ दाखवता आला पाहिजे. तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखवते वीर बजरंग कारिवली ही टीम. गोलंदाज अजय पाटील पुन्हा एकदा वळतील. जतीनसाठी यावेळेस फुलर लेंथ राईट अप इनटू दी ब्लॉक वॉल. त्रिफळाची फलंदाज बाद.
तर हे असे मान्यवर आहेत, असे समर्थक आहेत अजय पाटीलचे आणि त्याचबरोबर भरोडी संघाचे. प्रत्येक वेळेस ते भरोडी संघाला चेअरअप करण्याचा त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात. या त्रिफळाचीतसाठी या बोल्ड विकेटसाठी अजयसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज रोशन राम ठाकूर यांच्याकडून जमा झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेत सस्नेह स्वागत असेल. धन्यवाद. अजय पाटीलचं हे षटक आहे ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर विकेट खरं तर इथे मिळवलेली आहे अजय याने. अजयने जर लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले तर इथे अगोदरचं जे 5000 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते आता डबल केलं गेलेलं आहे. ते कॅश प्राईज असेल 10,000 रुपयाचं आणि प्रत्येक चेंडू याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असेल. अजय पाटील तयार. मोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आतापर्यंत अक्षय बाद झालेत, प्रतीक नाईक बाद झालेत आणि जतीन पाटील बाद झालेत. पप्या खारीक, त्याच्या साथीने मोहित घरत, माझ्या साथीने खरं तर प्रेमनाथ माळी आहेत गुणसंख्या लेखक म्हणून. काय सुंदर हस्ताक्षर आहे. खरं तर बऱ्याचदा प्रिंट मटेरियल आपल्याला ज्या पद्धतीने पाहायला मिळतं त्या पद्धतीचं हस्ताक्षर असणारा प्रेमनाथ माळी खरं तर माझ्यासोबत जोडला आहे. तुझंही स्वागत आहे. फार सुंदर स्कोअरबोर्ड रायटिंग तुझ्या माध्यमातून केली जाते. फुलं लेन पुन्हा एकदा जोरदार शाऊट केला जातोय आणि मला असं वाटतं एज घेतले ज्या पद्धतीने अजय पाटील आणि इतर सहकारी उत्साहित झाले होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये एक निर्धाव चेंडू खरं तर इथे प्रस्तुत केलेला आहे अजय या गोलंदाजाने. अशाच पद्धतीचे अनेक निर्धाव चेंडू प्रस्तुत करावे लागतील. त्याचबरोबर रेग्युलर इंटरव्हलमध्ये इथे विकेट्स घ्यावे लागतील. खरं तर फक्त आणि फक्त 8 चेंडूंचा खेळ यानंतर शेष झालेला आहे. या अगोदर जितका खेळ झाला आहे त्यामध्ये डॉमिनंट पार्टनर म्हणून फलंदाजी करणारा संघ इथे राहिलेला आहे. वीर बजरंग कारिवली संघाची फलंदाजी आतापर्यंत फार चांगली राहिलेली आहे. पाहायचंय अजय. मोहित साठी पुन्हा एकदा फुलं लेंथ होती, मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन आणि डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू. बाय 1 गेट 1 फ्री 1+1. 57 धावा याचबरोबर या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. मोहित याच्यासाठी खरं तर एका बक्षिसाचे अनाउन्समेंट आहे आणि ते बक्षीस आमच्याकडे प्राप्त झालेले आहे. हितेश चौधरी यांच्याकडून एका षटकारासाठी त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज अनाऊन्स झालेला आहे. 57 धावा धावपलकावर. या षटकामध्ये किती चेंडूंचा खेळ शेष आहे? मला असं वाटतं 2 चेंडूंचा अजूनही खेळ शेष आहे. 7 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू आता अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. अनन्यसाधारण महत्व या 2 चेंडूंना इथे प्राप्त झालेलं आहे. भरोडी संघ याच परिसरातील संघ आहे. या अगोदर या खरं तर 2021च्या पर्वामध्ये त्यांची कामगिरी फार चांगली झाली होती. पहिल्या फेरीतच इथे फार मोठं तगडं आव्हान दिलेलं आहे वीर बजरंग कारिवली संघाने. रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पप्या खारीकचा आपण पाहतोय. खरं तर सुईने काम होत असेल तर दाबण वापरण्याची गरज नाही असं ग्रामीण भाषेत आपण बऱ्याचदा म्हणत असतो. ज्या पद्धतीचं इक्वेशन आहे हे इक्वेशन खरं तर ह्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. क्रिकेट हा खेळ पूर्णपणे परिस्थितीजन्य असतो. म्हणजे तुमच्या समोर जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करत असता. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना इथे 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री असं आपण म्हणतोय. आणि असं म्हटल्यानंतर फलंदाज एका षटकाराने सामना संपवतील की खरं तर एकेरी दुहेरी धावा घेऊन हा सामना अजून डीप नेण्याचा प्रयत्न करतील. हे पाहणं औत्सुक्याचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजय पाटील हे षटक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हाताळलंय. अजयचा हा चेंडू फुलं लेन. पंच कोणत्याही पद्धतीने साशंक नाही आहेत. जशी अपील तसं प्रत्युत्तर. फलंदाज पायचीतच्या रूपाने बाद. इथे खरं तर दिलेलं आहे पंचानी. आपण आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये पाहिले सुरुवातीला उजव्या एसटीच्या बाहेर थोडे शफल झाले होते. त्यानंतर फटका सजवत असताना पुन्हा एकदा स्टंपकडे आलेले आहेत आणि या बेस मिडल स्टंपच्या समोर खरं तर पकडले गेलेले आहेत. फलंदाज पायचीच्या रूपाने बाद दिलेला आहे. हेमंत शेट्टी सर मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगली अंपायरिंग आणि JP पॅनलचे हेड ज्यांना कोणत्याही खरं तर परिचयाची गरज नाही असे जय पवार सर. या षटकामध्ये धावा आलेले आहेत 6. पहिल्या 3 षटकांमध्ये
52 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा आलेले 6 आणि म्हणून कुठेतरी चुरस अजूनही कायम आहे. हा सामना निश्चितच अजूनही कोणत्याही स्थितीवर कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही संघाच्या बाजूने खरं तर वळू शकतो, कारण हे क्रिकेट नाईटचं क्रिकेट आहे. यामध्ये चांगली गोलंदाजी जर यानंतर क्रमांक 5च्या गोलंदाजाने केली तर 6 चेंडूंमध्ये 6 धावा सुद्धा तो डिफेंड करू शकतो आणि त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्याला गोलंदाजी करावी लागेल. जर हा सामना गोलंदाजाने जर जिंकून दिला तर श्री गणेश भरोडी संघाचे सर्व समर्थक त्याला आपल्या डोक्यावर घेतील आणि खरं तर जय जयकार होईल त्या गोलंदाजाचा. परंतु गोलंदाज कोण आहेत या अतिशय मोठ्या कामगिरीसाठी, या खरं तर कठीण कामगिरीसाठी कोणत्या गोलंदाजाकडे कर्णधार जात आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असेल. पाहायचे स्वतःची गोलंदाजीसाठी खरं तर इथे स्वतःला तयार करत आहेत. बॉडी खुली करताना आपण पाहतोय क्रमांक 5 साठी गोलंदाज अश्विन पाटील. या अगोदर आपण निलेश म्हात्रे सर खरं तर मोठ्या गावाला बिलॉंग करत होते, क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यांचा मुलगा ओम म्हात्रे याला खेळताना पाहिलं होतं. परंतु भरोडी अशा पद्धतीचा संघ आहे ज्या संघामध्ये विष्णुदादा पाटील आणि त्यांचा मुलगा अश्विन हे दोन्ही टीममध्ये खेळत असतात. आता ह्या अश्विनकडे इथे संघ कर्णधार गेलेला आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असताना काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये अजूनही चुरस निर्माण होईल का हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याची उत्तर आपल्याला यानंतर निश्चितच मिळतील. या षटकामध्ये गोलंदाज अश्विन तयार असेल. 6 चेंडू 6 धावांची गरज. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. अश्विन पप्प्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता एस्टनच्या मागे. इथे एसटी रक्षक चुका करतोय आणि बॅटची कट होती. खरं तर हा झेल घेण्याजोगा होता आणि तो जर घेतला असता तर या सामन्यातील ट्विस्ट, या सामन्याचा क्लायमॅक्स खरं तर एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 100चा स्ट्राईक रेट आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्हाला 5 चेंडूंमध्ये 12 धावा 15 धावा 20 धावांची गरज असते त्यावेळेस फलंदाज आक्रमकतेने खेळत असतात. परंतु 5 चेंडूंवर 5 धावांची गरज असताना फलंदाज दोलायमान परिस्थितीमध्ये असतात, फ्रस्ट्रेट झालेले असतात, त्यांच्याकडे ऑप्शन अनेक असतात, त्यातून एक ऑप्शन त्यांना क्लिक करायचा असतो. अशा वेळेस काय करावं, आक्रमण करावं की रक्षात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळावं, हा डिसिजन घेणं बऱ्याचदा खरं तर फलंदाजांना जमत नाहीये. रथी महारथी इथे या अशा पद्धतीच्या इक्वेशन मध्ये बॅकफुटला आलेले आपण पाहिलेले आहेत. पाहायचंय 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उपस्थित आहेत महेश पाटील. हा चेंडू अप्रतिम आहे. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळतोय. फुलर लेनचा चेंडू. व्हॉट ए ग्रेट बॉलिंग. आपण आपल्या टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता. रिप्ले मध्ये एक अँगल क्रिएट झाला. खरं तर मला असं वाटतं चेंडू बॅट आणि पॅड मधून निघून गेला होता आणि स्टम्प्सला हिट होण्यापासून मिस्ड बाय लिटिल मार्जिन असं म्हणतो, अगदी थोड्याफार फरकाने वाचलाय. 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू गणिक. या सामन्याची चुरस खरं तर आता वाढत चाललेली आहे. या अगोदर 8व्या अगोदरची 3 षटकं ज्यामध्ये 17 18 17 52 धावा आल्या होत्या. त्यानंतर अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आले काय, त्याने धावा दिल्या 6 आणि गडी बाद केले 2. त्यानंतर अश्विन पाटील त्याच्या कामगिरीवर ओढत असताना, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी करतोय, टिच्चून मारा करतोय, फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून परावृत्त करतोय. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 5 धावांची गरज असताना उजव्या एसटीच्या फायर बाहेर गेलेले आहेत. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. वीर बजरंग कारिवली संघाच्या डगआउटला, त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांना इथे कळत नाहीये व्हॉट इज गोइंग ऑन. आणि खरं तर क्रेडिट द्यावं लागेल अश्विन पाटील या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. एक वेळ परिस्थिती अशी होती चेंडू जास्त होते आणि धावा कमी करायच्या होत्या. इथे परिस्थिती उलटी झालेली आहे. आता चेंडू शिल्लक राहिलेले 3, त्यावर बनवाव्या लागतील धावा 5. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फार मोठा आहे. परिस्थितीवर खरं तर मात करावी लागेल, 2 हात करावे लागेल परिस्थितीशी.
फुलटॉस आहे, समोर भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा यावेळेस खरं तर झेल टिपला गेलेला आहे आउटफील्ड मध्ये. अजय पाटील तिकडे होते, करणार नाही कोणतीही चूक आणि फलंदाज मोठ्या फटक्याच्या प्रलोभनामध्ये इथे विकेटचं पतन. महेश बाद. माणसाचं नशीब बदलायला खरं तर वेळ लागत नाही. विकली मालामाल हा पिक्चर तुम्ही पाहिला असेल. त्याच पद्धतीने एखाद्या सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर आलेला आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मित्रांनो. हा सामना आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा अनुभूती देतोय. खरं तर या सामन्यासाठी आपण जोरदार टाळ्या घेऊयात. अश्विनच्या या षटकासाठी आतापर्यंत त्याने केलेल्या प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या देऊयात. यानंतर काय घडेल कोणालाही माहित नाही, कारण क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत आपण खात्रीपूर्वक काहीही सांगू शकत नाही. अनिश्चिततेचं घर, अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट. 2 चेंडू आणि 5 धावा. एक काळ असा होता ज्यावेळेस वीर बजरंग कारिवली संघाच्या बाजूने इक्वेशन झुकलेलं होतं. वेळ त्यांच्या बाजूने होती, परंतु इथे वेळ त्यांच्या विरोधात उभी राहिलेली आहे आणि वेळ ज्यावेळेस आपल्या विरोधात उभी राहते त्यावेळेस काहीही होऊ शकतं. 2 चेंडू 5 धावा. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अजय नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो. मी हार मानणार नाही, जिंकण्यासाठी माझा जन्म. समोरच्या दिशेने खेळून काढाय डाऊन दी ग्राउंड. एक तर पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. स्ट्रायकिंग एंडला या अगोदर आलेल्या फलंदाजाकडे स्ट्राईक दिली जाते. आता इथे या अगोदर भिवंडी क्रिकेट, कारिवलीचे क्रिकेट ज्या फलंदाजाने गाजवलंय असा पप्प्या खारीक, त्याच्याकडे आहे खूप सारा अनुभव आणि अनुभव हा असा गुरु आहे. तुमच्याकडे अनुभव जर असेल तर तुम्ही या अगोदर केलेल्या चुका खरं तर कमी करू शकता. 6 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असताना एकेकाळी पप्या खारीकच्या बॅट मधून 6 ला 6 षटकार आले होते. इथे गरज आहे गोल्डन चौकाराची. हा गोल्डन चौकार मैदानाच्या आतमध्ये पप्या प्रस्तुत करेल का, आणि त्याने जर हे करून दाखवला तर तो ठरेल या सामन्यातील नायक आणि गोलंदाज ठरतील खरं तर या सामन्यातील खलनायक. आणि मला असं वाटतं जर फलंदाजाने एखादा चौकार मारून हा सामना त्याच्या संघासाठी जिंकून दिला तर किनाऱ्यावर येऊन भावेसर ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती होईल. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज, गोल्डन चौकाराची गरज इथे आहे. पाहायचे काय होईल, काय होणार नाही, कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला श्री गणेश बरोडी, एका बाजूला वीर बजरंग, आणि ज्यांच्या नावातच वीरता लपलेली आहे त्या संघाने सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये खरं तर आक्रमकता दाखवली, शूरता दाखवली, शौर्य दाखवलं, धाडस दाखवलं, हिम्मत दाखवली आणि फार चांगली फलंदाजी केली. परंतु त्यानंतर नाव आलं अजय पाटीलचं. भरोडीचा हा शिलेदार, त्याने सामना थोड्या वेगळ्या वळणावर आणून ठेवला आणि त्यानंतर मम वर्तमानु वर्तनते मनुष्य, हा खरं तर या वचनाप्रमाणे अश्विन पाटील या गोलंदाजाने फार चांगली कामगिरी केलेली आहे. शेवटचा चेंडू यानंतर तुमच्या समोर असेल. हा सामना अतिशय चुरशीचा आहे. या सामन्यामध्ये रोमहर्षकता दडलेली आहे. हा सामना वेगळ्या वळणावर आलेला आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. अश्विन पाटील पुन्हा एकदा तयार. जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. पप्या खारीक स्ट्राईकला. काय घडेल, कोण असेल नायक, कोण खलनायक. याच बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे श्री गणेश बरोडी संघाने. जिंकलेल्या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक, टफ लक वीर बजरंग कारिवली संघ, हार्ड लक पप्या खारीक, हार्ड लक अक्षय प्रतीक ज्याने फार चांगली फलंदाजी केली होती. क्रिकेट हे अशा पद्धतीचं असतं. क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. श्री गणेश बोरोडी संघाने एक त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय विजयकडे प्राप्त केलेला श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरीवर संपूर्ण खरं तर प्रेक्षक वर्गाची मन या सामन्याने जिंकलेली आहेत. दोन्ही संघांचं तितकंच कौतुक. जाऊया सामनावीराच्या पुरस्काराकडे. या सामन्याचा सामनावीर खरं तर फलंदाजी अजय पाटीलची चांगली राहिली होती आणि
खरं तर आपण दोन्ही फलंदाजांचा विचार केला होता आणि दोन्ही फलंदाजांना बक्षीस